छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची घोडदौड थांबवण्यासाठी आदिलशहानं सिद्दी जोहरची नियुक्ती केली होती। या सिद्दी जोहरनं पन्हाळगडाला घातलेल्या वेढ्याची कहाणी आपणा सर्वांना माहिती असेलच। 4 महिने निकराचा वेढा देऊन देखील या जोहरच्या हातात ना महाराज आले ना पन्हाळ्याचा किल्ला। सिद्दी जोहर सोबतची ही लढाई अगदी लांबची असणार याची कल्पना आल्यामुळे महाराजांनी अगदी ठरवून पन्हाळ्याची निवड केलेली होती आणि 4 महिने या वेढ्यामध्ये अडकून असून सुद्धा महाराजांना कुठल्याच संसाधनांची कमतरता भासलीच नाही। यामागचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे पन्हाळ्यावरती उपस्थित असलेली सुव्यवस्था आणि पन्हाळ्याचं प्लॅनिंग। पन्हाळ्याच्या या प्लॅनिंग बद्दलच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पियुष गिरगावकर। टाउन प्लॅनिंग या क्षेत्राला वाहिलेल्या माझ्या या चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। पन्हाळा महाराजांनी बांधलेला नसला तरी किल्ल्यावर त्यांनी केलेले धोरणात्मक बदल आजही महत्त्वाचे ठरतात। महाराज 1659 मध्ये पहिल्यांदा पन्हाळ्यावर आले आणि मोक्याच्या ठिकाणी वसलेला हा गड महाराजांना विलक्षण आवडला। म्हणूनच की काय, हिंदवी स्वराज्याच्या मूर्तिमंत इतिहासात पन्हाळ्याचं स्थान अगदी वरचं आहे। स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने किंवा संरक्षणाच्या दृष्टीने पन्हाळगडावरती अनेक तरतुदी केल्या गेल्या। यापैकी महत्त्वाची तरतूद म्हणजेच पडकोटाची सिस्टीम। आता पडकोट म्हणजे काय, तर कोटाच्या आतून आणखी एक कोट म्हणजेच डबल लेअर प्रोटेक्शन। आता खालून कोणीही किल्ल्यावरती हल्ला केला तरी तो हल्ला किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचणारच नाही, अशी भक्कम अशी ही व्यवस्था म्हणजेच पडकोट। या पडकोटासोबतच पन्हाळ्यावरती आपल्याला विविध बुरुज देखील आढळतात, ज्यापैकी काली बुरुज, पुसाटी किंवा सज्जाकोट हे आजही त्या नावांनी प्रसिद्ध आहेत। पुसाटीचं काँक्रिटीकरण शिवाजी महाराजांच्या काळात केलं गेलं अशा इतिहासामध्ये आपल्याला नोंदी देखील आढळतात। शिवाजी महाराजांच्या पश्चात 1691 मध्ये औरंगजेबानं रायगड जिंकला। मात्र रायगड जिंकल्यानंतर देखील त्याला पन्हाळगड जिंकायला तब्बल 10 वर्ष झुंज द्यावी लागली। झुंजत अखेरीस शेवटी सेटलमेंट करूनच औरंगजेबानं हा किल्ला जिंकला। यावरूनच महाराजांनी पन्हाळ्यावर केलेले संरक्षणात्मक बदल आणि विविध नियोजनाच्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात आणि त्यांचं महत्त्व देखील आपल्याला पटून येतं। मित्रांनो, संरक्षणासोबतच शिवाजी महाराजांच्या सुनियोजनाचा सर्वात महत्त्वाचा धागा म्हणजे रयतेचा विचार। रयतेचा विचार असल्यामुळेच सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून शिवाजी महाराजांनी आपलं सुनियोजन आणि सुव्यवस्थापन याचा करिश्मा सगळ्या जगाला दाखवला। गडावर गंगा, यमुना, सरस्वती या सामान्य जनतेसाठी बांधलेल्या धान्य कोठ्या आहेत। यापैकी गंगा आणि यमुना या बहमनींनी बांधलेल्या असल्या तरी सरस्वती ही कोठी मराठा साम्राज्याच्या दरम्यान बांधली गेली। सामान्य जनता म्हणलं की उदरनिर्वाह आलाच आणि उदरनिर्वाह म्हणालं की बाजारपेठा आल्याच। पन्हाळ्याच्या आसपास देखील अशा 8 ते 10 बाजारपेठा आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांची नावं सोमवार पेठ, मंगळवार पेठ अशी विविध वारांप्रमाणे करण्यात आलेली आहेत। विविध वारांप्रमाणे विविध चीज वस्तूंचा व्यापार या बाजारपेठांमध्ये चालत असे। या बाजारपेठा स्वराज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी तर महत्त्वाच्या होत्याच, परंतु आसपासच्या भागातल्या लोकांसाठी रोजगाराच्या संधी देखील त्या उपलब्ध करत होत्या। मित्रांनो, प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून बाजारपेठा महत्त्वाच्या असल्या तरी पन्हाळ्याच्या प्लॅनिंगचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पन्हाळ्याचं वॉटर मॅनेजमेंट अर्थात जलसंवर्धन। पन्हाळगडावरचं जलसंवर्धन किंवा वॉटर मॅनेजमेंट हा खरं तर स्वतंत्र PhDचाच विषय आहे। किल्ल्याची उंची 961 मीटर आहे। पाऊस पडल्यानंतर या उंचीवरचं पाणी वरच्या खोकड तलावात साठतं। त्यातील जांभा दगडामुळे हे पाणी शोषून घेतलं जातं आणि स्प्रिंगच्या साहाय्याने पुढे पाणी मिळतं। पाण्याच्या अशा सुव्यवस्थेमुळे आणि सुनियोजनामुळे केवळ किल्लाच नव्हे तर आजूबाजूच्या परिसराला आणि शेतीला सुद्धा मोठा हातभार लागायचा। महाराजांच्या काळातील प्लॅनिंगचे हे बारकावे लक्षात घेतले की अगदी थक्क व्हायला होतं। महाराजांच्या लढाया, युद्ध, पराक्रम यामधून त्यांच्या शौर्याची प्रचिती येत असली तरी महाराजांना रयतेचा राजा बनवलं ते त्यांच्या सुनियोजन आणि प्लॅनिंगच्या दूरदृष्टीने। हिंदवी स्वराज्य आणि भारतीय इतिहास यांच्याशी निगडित टाउन प्लॅनिंगच्या नवनवीन गोष्टी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।